मॉर्निंग गाईज. आजपासून मी माझी वेट लॉस जर्नी स्टार्ट करते. सो हे माझं मॅजिकल ड्रिंक घेईल मी आता. तर माझं वेट आहे 76.35. आता मी घेतले माझं मॅजिकल ड्रिंक पियाला. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही निघालो आता वॉक करायला. दोघांनी पण ठरवलं वेट लॉस करायचं. दोघांना लग्न जास्त मानवल्यामुळे दोघांची वजन वाढले खूप जास्त. जास्त नाही वाढले, मला 4 किलो वाढले आणि माझा 8 किलो. पोट फिट राहायचं, स्ट्रेंथ वाढवायची. 8 किलो वाढलं असेल. आजपासून डेली ब्लॉग बघायला भेटतील नवीन घराचे. कारण या नवीन घराचे सगळं बिझी होतो. माझे मामा ऑफ झाले, त्या चक्करमध्ये सगळं आमचं राहून गेलं. 10-12 दिवस बिझी होतो. आता आजपासून रेग्युलर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. आणि माझी वेट लॉसची जर्नी पण. आता आम्ही चालू डिमार्टला शूज घ्यायला. 8:15 शूज नाही येत माझ्याकडे. चलो बाय. आईज आम्ही आलो आता डीमार्टमध्ये. स्वप्नीला शूज घ्यायचे आहेत. त्याचे शूज पण चारकोपला आहेत. सो इथे वॉकिंग करायला शूज नाही आहेत. हां, सो शूज घ्यायला आलो. मग स्वप्नीला करत होता शूज सिलेक्शन. तर जास्त मोठा वाटतोय पाठवून. मग बघ बाबा तुझ्या हिशोबाने घे. मग घ्यायला आलो पनीर पण घ्यायचं होतं. तो पनीर बघायला आलो. करायला आलो फिलिंग केलं आणि निघालो आता आम्ही. हाय माझा ब्रेकफास्ट. आईचा बीपी वाढल्यामुळे बीपी चेक करतोय स्वप्नील. आईचं चेक केलं की मला पण चेक करायचं. तसंच आहे. आईचं चेक केलं तिला पण बीपी चेक करायचं आहे. आवडचं 1 नंबरची. बापरे माझा पण बीपी वाढलाय बघ. थांबते अजून. बघू आता लाईव्ह मध्ये बघा हिचं किती आहे. माझं लो आहे वाटतं. थांब ना, त्याला त्याचं काम करू दे जरा. धीर धर. बापरे किती झाला बघ. 119/70 एकदम नॉर्मल आहे. एकदम नॉर्मल आहे. दुसऱ्यांचा ब्लड प्रेशर वाढवते. बघ जरा फोटो काढून चार्जिंग. आता माझं बघून लगेच स्वप्नील पण करायला लागलाय चेक. सुटत चाललंय. स्वप्नीलने आवरली आता हंतरुण. ए का त्याला असं करतोय. माझा आवाज नाही येणार तिथपर्यंत तू बोल. गाईच आता झाले कपडे धुवून सुकत घालायचे. अजून लादी वगैरे पुसायचे. क्लासला मुलगी येणार आहे 4 वाजता. ठीक आहे. गाईच घेतलं त्याला आधी पुसायला. गाईच घेतलं कपडे सुकत घालायला.
आता चहा नाश्त्याची भांडी घासायला, जेवण बनवताना निघालेली चहा नाश्त्याची. जेवण तयार आहे आमचं. थांबा दाखवतो तुम्हाला फक्त काय काय केलं चपात्या जेवण. करायच्या हां, आहेत. चपात्यांचं पीठ मळून ठेवलं आहे रेस्ट करायला. भात झालेला आहे. हा हा हा, आज जेवण एकदम भारी आहे. भाजला हाताला. त्याची आवडती लाल माठाची भाजी, लाल माठ, सगळ्यात भारी टोमॅटोचा सार. जेवण एकदम भारी आहे. आजपासूनच आम्ही डायटिंग चालू केलं आहे आणि एक्सरसाइज चालू केली आहे. त्यामुळे दुपारी पोटभर जेवायचं, रात्री जेवण स्किप आहे की नाही. आलाय तर फ्रायर म्हटलं मला ते घालून दे. आपल्याला ते पनीर बनवायचं ना प्रोटीनसाठी. संध्याकाळी बनवूया ना ते. पनीर बनवते आता पनीर रेसिपी एअर फ्रायरला. आलं लसूण पेस्ट कर. आलं लसूण पेस्ट नाही आपल्याकडे. आहे आपल्याकडे. हे कसं जेवणामध्ये प्रोटीन्स पाहिजेत ना, म्हणून आता ही पनीरची रेसिपी आम्ही करतोय. आता हे एअर फ्रायरला लावणार आहे. बोल स्वप्नील काय. यस, तंदूर करायला 5-5 मिनिटं ठेवायचं आणि रेडी टू ईट. जेवायला घे. पनीर काय लगेच बनत असेल. 5 मिनिटं लागतात मोजून. फक्त त्याला कसं स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण हे बघा मॅरिनेशन कसं झालं आणि नाही टेम्पटिंग या खायला. सगळं एकातच बसून जाईल का सगळी, प्रॉब्लेम नाही ना. काय बनवत आहे? एक खायला दे. कच्चं आहे ते पूर्ण. मम्मा भूक लागली, जेवण दे ना. कधीपासून बोलतोय. काय से बघा माझी मम्मी जेवण नाही देत. मग अशा आईने काय भरवलं मग तुला. हा यासीन डिलीट कर. डिलीट कर. का हासीन का डिलीट कर. तुझ्या फेवरचा फक्त ठेव. बस शाना हासीन डिलीट कर. अजिबात डिलीट करू नकोस. बघ तरी मगाशी जेवला आणि सांगतो गाईस आता प्रत्येक मील रेंज आम्ही तुम्हाला दाखवणार. बघा आता तू दिवसभरात संध्याकाळपर्यंत किती मील घेतो. मी नाही डिलीट कर. डिलीट. गाईस हाय माझा लंच. या जेवायला. आणि हे स्वप्नीलचं ताट, हे माझं ताट. स्वप्नील दही खात नाही म्हणून त्यांनी नाही घेतलं. इथे क्रिजेस आले, मला घाम आला का इथे बोलून. गाईस आम्ही निघालो आता वॉकला, रात्रीचा वॉकला. आजचा एक दिवस कंप्लीट केलाय 0 शुगरचा. असं काहीच आम्ही रोडवरतून वॉक करत चाललोय. आमच्या एरियामध्येच रोडवरतीच वॉक करतोय. खूप दिवसाने चालतोय. नाही तर नुसतं इथल्या इथे जायला पण स्कूटी काढायचं सारखं. स्कूटी नाही तर गाडी. आज दम लागतो. स्ट्रेंथ वाढवायची आहे वॉकिंगची. हळूहळू हळूहळू वाढवू. या तरी मला आज गरम झालंय बघ. रात्री जेवल्यावर वॉक करण्यासाठी काय वेगळं. गाईज आता आम्ही आमच्या बिल्डिंगच्या इथे गार्डनमध्ये वॉक करतोय. पहिल्यांदा चालू आहे या गार्डनमध्ये. सो या गार्डनमध्ये आता वॉक आहे. ठीक आहे. हां वॉकिंग करण्यापुरतं. संध्याकाळी वॉकिंगसाठी बेस्ट आहे. काहीच झालंय वॉकिंग आता आमचं. आलो आहे आता. डन हां विथ 0 शुगर. फायनली. याला खूप घाम आलाय. मला एवढा घाम येत नाही तरी थोडा थोडा आला. जवळपास 5-6 वर्षानंतर चाललो असेल एवढा. थँक्यू. मी माझ्यामुळे आज चालायला लागतंय. जरा टी शर्ट किती भिजलंय बघा. ते थोडा वेळ बसलेलो म्हणून सुटले ते. मला कम्प्लीट 6,500 स्टेप्स केल्यात मी आज. म्हणजे आता वॉकिंग करा
हे 4,000 झाले ना. हां, हा बसलेला जमला तर मी कम्प्लीट 6.5 केला, 6,500. ही आहे आमची गॅलरी. आता इथे आता मी अशा व्हिडिओज वगैरे बनवणार. या बॅकग्राऊंडला इथे सोफा ठेवला असेच बसायला. पावसाळ्यामध्ये आम्ही इथं बसून पावसाचा आनंद घेऊ. आणि हेच असं समोरचं बॅकग्राऊंड सगळं. ही कबूतर जाळी लावले, कबूतर खूप त्रास देतात म्हणून. आणि ही आहे आमची गॅलरी. आणि गाईज हा आहे माझा हॉल. पहिले महाराज आहेत, मग इथे माझा देवार आहे, मग इथे माझे स्वामी आहेत. इथे एंट्री केल्यावरती हा आहे माझा हॉल. एक स्वामी आहेत आमचे. असा आहे माझा हॉल. असा सेट केला मी आता हॉल. हा आहे माझा छोटूसा किचन. असं सगळं किचन. 2 प्लॅटफॉर्म आहे तिथे. मग इथे सगळे जेवण वगैरे बनवल्यानंतर इथे असे टोप सगळे ठेवून देते मी जेवणाचे. पाण्याचे बॉटल, मिक्सर वगैरे असं. आणि या रॅकमध्ये सगळे टोप, छोटे छोटे डबे वगैरे आहेत. आणि ते सगळं हळद, चटणी, मीठ वगैरे ते बेसिंग. आणि ते मांडणी आहे, ते फ्रीज आहे कोपऱ्यातच. आणि असं किचनच्या बाहेर अशी छोटीशी गॅलरी. इथे डस्टबिन वगैरे ठेवलेत. गॅलरीमध्ये रेंजची सगळी खेळणी ठेवलेत. आणि हा असा सगळा व्ह्यू आहे किचनच्या बाहेरून, किचनच्या गॅलरीतला. ते तलाव पण दिसतंय बघा. हे कुठलं तलाव आहे सांगा बरं कमेंटमध्ये. एकंदरीत हा असा माझा किचन मी सेट केला. जरा लेट व्हिडिओ टाकायला भेटले. ॲक्च्युली मी खूप बिझी होती थोडे दिवस. सो हा माझा किचन. इथे वरती पाण्याची टाकी. आणि गाईज हा आहे आमचा बेडरूमचा सेटअप. इथे सगळं मी बेडरूमचं सेटअप तर केलंच आहे, पण इथे माझा मेकअपचं पण सेटअप केलेलं आहे. इथे हा सगळा मिरर अँड टेबल अँड ऑल केलेलं आहे. ह्या सगळ्या रॅकवरती माझं सगळं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे. इथे अजून एक वॉशरूम आहे. आणि हा असा एकंदरीत आहे सगळा सेटअप. इथे या टेबलवरती रॅनचं सगळं सामान ठेवलेलं आहे. सो असं सगळं सेटअप केलेलं आहे. असं वरती सगळं सामान जे नको आहे ते वरती टाकून ठेवलेलं आहे, जे दररोज नाही लागत ते. वायफाय. आणि हा आहे माझा घराचा माझ्या फायनल लुक. कसं वाटतंय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अजून काय चेंजेस करायला पाहिजे का हे पण मला सांगा. थँक्यू. टाटा, बाय बाय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.